होईल असतील साई आहेत. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकाल लवेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला रितेश ही जोडी मैदानाच्या आत. तर गोलंदाज संजय. मॅचला सुरुवात होईल. पहिला बॉल आणि फील्ड इथे आपण बघायला मिळतं. पॉवर प्लेमध्ये जे 2 षटके आहेत. पहिला बॉल घेऊन संजय तयार. पहिलाच बॉल क्रॉस बॅटनं क्षेत्ररक्षक आहेत आणि अगदी जिथे क्षेत्ररक्षण लावलं होतं ना तिथेच तो बॉल खेळले देखील. फुलर लेनचा बॉल होता. कुठेही तुम्ही खेळू शकत होतात. पहिल्या बॉलनं सुरुवात एका धावेनं अजित सर मॅचला इथे सुरुवात होते. चांगला स्टार्ट होता. कुणालांचा प्रयत्न होता चेंडूवरती झेप घेऊन झेल घेण्याचा. तदनंतर मात्र क्विक डिसिजन घेतला गेला आणि मागे जाऊन थोडासा डिफेन्स केलाय. चांगला थ्रो. एक धाव घेतले गेले. स्ट्राईक रोटेट बघायला मिळते. रितेश न्यूमान स्ट्राईकवरती बघायला मिळतील. एका बाजूने अनुभवाचा भंडार आहे. संघाचे फ्रंटलाईन गोलंदाज आहेत आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतायत दातिवरी संघाचा एक प्रमुख बॅटर रितेश. पुढचा चेंडू यावेळेला बॅक टू द बॉलर खेळतायत. सरळ ड्राईव्ह अमोल पाटील. मात्र तिथे आपण बघतायत क्रिकेटच्या मैदानामध्ये थोडंसं फुटबॉलचं कौशल्य. चांगलं फुटवर्क. एक धाव मिळेल. धावसंख्या 2 वर स्थिरावले. स्टार्ट चांगला दिलाय दोन्ही बॅटरनं. स्टार्ट चांगला दिलाय गोलंदाजानं. 2 बॉलचा खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती 2 आहेत. पुन्हा एकदा संजय यांना आपण पाहू शकाल. एक चांगले बुजुर्ग गोलंदाज. यावेळेला फटका फसलाय. स्वतः बॉलच्या खाली संजय आहेत आणि नाही कुठली चुकी करणार. विकेटचं पतन. फलंदाज बाद. गॉन. लवेश माघारी परतताना आपण बघतायत. पहिला धक्का दातिवरे संघाला लागतोय. चांगली गोलंदाजी. अनुभव चांगला आहे. नव्या उमेदीने जर आपण जयनमान मायकोप संघाला बघितला एक काळ सुवर्ण अक्षराने लिहावा असा एक दादा संघ आपण बघितलाय. अनेक वर्ष या संघानं आपलं अधिराज्य हे गाजवलेलं आहे. मग पालघर विभाग असेल सफाळा विभाग असेल अनेक गुणवान खेळाडू या संघांना दिलेले आहेत. परंतु सध्या धावपळीचं युग आहे. अनेक खेळाडू कामामध्ये बिझी आहेत आणि थोडासा प्रॅक्टिसचा अभाव आहे. परंतु जयनमान संघाला कमी लेखून चालणार नाही. गुणवत्ता भरपूर आहे आणि मॅचमध्ये सर्वस्व देण्यासाठी किंवा टफ फाईट करण्यासाठी हा जयनमान संघ नेहमी ओळखला जातोय. अगदी बरोबर ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला. एक काळ असा होता की जयनुमान मायकोप हे नाव प्रत्येक स्पर्धेमध्ये पुढे असायचं. जिथे फायनलमध्ये असतील फायनलमध्ये पराभवाच्या छायेमध्ये असतील असे अनेक सामने आहेत. जयनुमानचं जर एक पेज लिहायला घेतलं तर संपणार नाही. ज्या पद्धतीने त्यांचा कारकीर्द राहिलेली आहे. गोलंदाज तयार होतील. पुढचा चेंडू. न्यूमान आल्यात. परेश येत आहेत. न्यूमान आपल्याला बघायला मिळतात. परेश याही वेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट. कट शॉट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू वेगानं ट्रॅव्हल झालाय. गरज होती इथे दातिवरे संघाला एका चांगल्या शॉटची. विकेट थोडंसं आलं होतं. संजय गावड थोडेसे हवी होत होते आणि इथे चौकारानं तो मॅच किंवा ते द्वंद्व एक बॅलन्स मध्ये आलंय. खूप सुंदर फटका केला. जिथे फुलर लेनचा बॉल बिटवीन द गॅप. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. मनीष भोईर अगदी वेगानं आले होते कव्हरमधनं परंतु त्यांच्या आवाक्यापासून तो बॉल दूरच राहिला आणि चौकार देखील मिळालाय. गोलंदाज पुन्हा एकदा संजय तयार होतील. फलंदाज परेश. पहिल्या बॉलवरती 4 आणि दुसऱ्या बॉलवरती देखील प्रयत्न तोच होता. बॉलला पॉईंटच्या डोक्यावरनं केलं. डीपमधनं क्षेत्ररक्षक अगदी वेगानं आले आणि बॉलला फील्ड केलं. बघताच 2 धावा परिपूर्ण झाल्या आणि धावसंख्या 2 नं आकार घेत धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच अजित सर 8 वरती. चांगली स्टार्ट दिली दीपने. अतिशय सुंदर लांब चेस बघायला मिळाला. तो तेवढ्याच ताकदीचा बघायला मिळतोय. एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन मैदानाच्या आतमध्ये. वेगवान चेंडू आहे यावेळेला. आउटसाइड द ऑफ सम. वेग चांगला होता. थोडासा वेगावरती स्वार होता. वैविध्यपूर्ण गोलंदाजीमध्ये संजय गावड यांचा जो हातखंड आहे त्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे. पहिलं षटक चांगलं राहिले. एक धक्का दिला आणि धावा स्कोर कार्डवरती 8 रन. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर आता इथून 4 षटक आहेत. टॉस जिंकल्यानंतर निर्णय जो स्वीकारलाय क्षेत्ररक्षणाचा. जयनुमान मायकोप संघाची गोलंदाजी ही त्यांची ओळख अनेक वर्ष राहिलेली आहे आणि सध्या ते आता गोलंदाजी ट्रॅकवरती. दुसऱ्या षटकात प्रचारणात कोण येईल हाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा. तर षटक क्रमांक 2 घेऊन आलेत ते म्हणजे जितेंद्र आपल्याला पाहायला मिळतील. तत्पूर्वी आम्ही नेक्स्ट मॅचचा कॉल देतोय. उसरणे विपक्ष जलसार या 2 दिग्गज संघामध्ये नेक्स्ट बॅटल नेक्स्ट मॅच आपण बघणार आहोत. इट्स ऑफिशियल कॉल. दोन्ही संघाच्या संघनायकांना इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. जितेश आपण बघताय. जियान समोर फलंदाज आहेत. रितेश मेस्तान शॉट. बॉल इन द एअर आणि ते कॉल चांगला देता आलेला नाहीये.
त्रिवेणी संगम मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला आणि मध्ये चेंडू पडलाय. इथून मात्र कॉल आणि खऱ्या अर्थाने लेफ्ट हँड बॅटर घातक बॅटर आपण बघतायत त्यांना मिळतंय परेश रितेश यांना एक लाईव्ह जीवनदान. स्वप्नील भोईर चालले होते कॅचकडे, परंतु तिथून गोलंदाज जितेश आले. डीपमधनं आपण धीरज यांना देखील पाहिलं आणि त्या अनुषंगानं मग शेवटच्या क्षणाला तिन्ही खेळाडूंच्या अगदी मधोमध बॉल पडला आणि तो विकेट जो मिळणार होता तो इथे कॅच ड्रॉप देखील झाला. गोलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत जितेंद्र अर्थात चिया. चेंडूंचा खेळ झाला, एक धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच आत्तापर्यंत 9 रन. पुढचा बॉल घेऊन पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं गोलंदाजी करण्याकरिता परेशसाठी पुढचा बॉल. रनिंगमध्ये थोडंसं व्यत्यय आलं, योग्य वेळेत त्यांनी सावरलं की इथून जर चूक झाली तर मग तो बॉल खराब राहिला, षटकार येईल. त्यामुळे योग्य वेळेत त्यांनी सावरलं, रनिंग ट्रॅकवरनी थांबले आणि पुन्हा एकदा आता सज्ज होत आहेत. परेशसाठी पुढचा बॉल जितेंद्र यांचा. या वेळेला आपण पाहतायत हाफ ट्रॅकरचा बॉल पुन्हा एकदा बऱ्याच काळ हवेत, आता स्वतः आले आणि इथे देखील चुकी झाली. 2 बॉलमध्ये 2 संधी. येणाऱ्या काळात अजित सर याचं भुगतान तुम्हाला थोडंसं त्रास देणार राहील. मागच्या मॅचकडे जर आपण बघितलं जयनमान संघानं फिल्डिंगमध्ये 100% दिले होतं. इथे थोडासा एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न आहे. मनीष भोईर सारखा खेळाडू तिथे होता. जिया मात्र झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये इझिली झेल घेण्याचा प्रयत्न आणि झेल तिथे सुटलाय. जीवनदान येणाऱ्या काळामध्ये थोडंसं महागडे ठरू शकतात, परंतु क्रिकेट आहे जर तर आहे. परंतु इथून जे जीवनदान आहे ते खऱ्या अर्थाने थोडंसं दातिवरे संघाला एक बेनिफिट मिळतोय आणि दातिवरे संघासाठी एक जमेची बाब आहे. ओ या वेळेला चेंडूला लीलया खेळतायत, हुक शॉट, परंतु तिथे दीप आहेत. वाडा कॅच, एक्सिलेंट, सुपर मॅग्निफिसंट कॅच आपल्याला बघायला मिळतोय. हाफ चान्सला फुल मध्ये कन्वर्ट केलाय आणि एक लांबचं चेस करत दीप यानं दाखवून दिलंय जयनमान संघाचा येणाऱ्या काळामध्ये युवा टॅलेंटेड खेळाडूमध्ये माझं नाव असणार इज नो डाऊट. अप्रतिम कॅच. या कॅचला खऱ्या अर्थानं संपूर्ण आजच्या दिवसामध्ये एका युवा खेळाडूनं भरपूर मेहनत केली, खूप वेगानं आले आणि तदनंतर शेवटपर्यंत डोळ्याच्या खालून बॉलला हलू दिलं नाही, हातांची ओंजळ योग्य ठेवली आणि इथे कॅच कॅरी केला. कौतुक करावं लागेल त्या खेळाडूचं. दीप जबरदस्त, खूप चांगलं टॅलेंट आणि जयनुमान मायकोप म्हटलं की टॅलेंट घडवणारा संघ आणि खऱ्या अर्थानं युवा पिढीतला आता दीप त्यांनी आपल्याला पाहायला मिळतात एक बनवलाय जयनुमानसाठी. सो मागच्या मॅच मध्ये आपण कौतुक यांना बघितलं, 100 लॉंग ऑफला सुंदर झेल घेतला होता आणि इथे दीप मात्र चांगली कामगिरी करताना एक चांगलं बॅटल बघायला मिळते. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. विशाल, निशांत मागच्या मॅच मध्ये बरसले होते. निशांत, सुंदर बॅटिंग निशांतने केली होती. ओपनिंग टीमच्या गोलंदाजांना शांत ठेवलं होतं. इथे तोच एकदा प्रश्न आहे, त्याच रिदममध्ये बॅटिंग करतील का? समोर जियासारखा अनुभवी तेस्तर्रार रफ्तार के सुलतान ज्याला म्हटलं जातं तो गोलंदाजी ट्रॅकवर आहे. ओ हो क्लिंग बोल्ड एक्स्ट्रा उद्ध्वस्त होताना इथे मात्र निशांत आले आणि निशांत निघाले सुद्धा. महत्वाचा विकेट होता. निशांत मागच्या मॅचचे हिरो जरूर होते, परंतु या वेळेला 0 वरती बाद झालेत आणि तुम्ही जो उल्लेख केला वेगाचा राजा, ज्या पद्धतीने त्याने वेग हाताळला तो अनप्लेएबल राहिला. फलंदाज निशांतसाठी येता क्षणी पुन्हा एकदा डगआउटच्या दिशेने निघालेत, ते बाद झालेत स्वस्तामध्ये. फलंदाज बाद होत असताना नवीन रिप्लेच्या माध्यमातून बघा अगदी पायाच्या मधून जो गॅप शोधला, वेग प्रचंड होता त्या बॉलवरती आणि तदनंतर फलंदाज इथे बाद होताना न्यूमॅन संदेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. संदेश मागच्या मॅच मध्ये चांगली इनिंग खेळली होती. अपेक्षा भरपूर आहेत, अपेक्षा पूर्ती करतील की नाही? दातिवरे संघाला मदतीचा हात, इथे मात्र ऊर्जेचा स्रोत देण्याचं काम करतील की नाही हा एक प्रश्न आहे. परंतु ओपोनंट टीम जो गोलंदाजी करतोय तिथे मात्र एक जबरदस्त गोलंदाजी करताना एका आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीने ओपोनंट टीमच्या फलंदाजांना थोडंसं प्रेशर कन्वर्ट केलंय. निलेश आम्हाला निलू सांगतायत की शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे आणि स्कोर कार्डवरती आपण बघताय धावा आहेत 10. आता ह्या चेंडू तुम्ही पहा, वेळेला आपण बघताय चेंडूला खेळताय सरळ कुणाल तिथे आहेत. अप्रतिम फिल्डिंग, मुस्तित खेळाडू आहे 30 सर्कलच्या बाहेर. बॉलिंग इन कडे एक्युरेट थ्रो इथे बघायला मिळतोय आणि धावसंख्या पोहोचेल 11.
यासाठी कुणाल जाणले जातात, मग ते ओव्हररमचं मैदान असो अंडररमचं असो, फिल्डिंगमध्ये त्यांचा हात कोणी पकडणार नाही संपूर्ण मायखोप गावामध्ये. ज्या अनुषंगानं कुणालची वर्णी लागली जाते. सीमेलगत जास्तीत जास्त तुम्हाला ते बघायला मिळतील, कारण कॅच कॅरी करण्यात थ्रो एक्सपर्ट आहेत ते. ज्या अनुषंगानं कुणालनं त्या बॉलला फील्ड केलं, चांगली फेकी, अगदी शेवटचा बॉल, 11 रन. याही वेळेला समोरच्या दिशेने खेळलाय, तिथे आहेत थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, कुणालनं बॅकअप चांगला दिला आणि तिथे जर आपण तपासून पाहिलं तर धावसंख्या फलकावरती सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट जरूर केलंय. इधर से फेक उधर से फेक चाललं होतं मैदानाच्या आतमध्ये. 2 रन मिळाले आणि 2 रनच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच आतापर्यंत 13 रन. सुंदर जखडून ठेवलंय. इथून मात्र थोडंसं प्रेशर दातिवरे संघाकडे. 13 धावा झाल्यात 12 चेंडूमध्ये. 2 महत्वाचे बॅटर मैदानाच्या तंबूच्या आसऱ्याला परतलेले आहेत आणि 18 चेंडू शेष असताना इथून मात्र काय स्ट्रॅटेजी संदेश आहेत. एका बाजूने आपण बॅटर बघतोय परेश आणि संदेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं डिस्कस चाललंय की लेफ्ट हँड फलंदाज संदेश असताना साई गोलंदाजीला येईल की नाही, हाही एक प्रश्न आहे. आणि बघूया इथून मात्र साई सांगतायत भाई चाहे लेफ्ट हँड बल्लेबाज हो या फिर राईट हँड, साई गेंदबाजी के लिए जरूर आएगा आणि गोलंदाजीसाठी येत आहेत. अगदी बरोबर. साई संघाचा एक महत्त्वाचा गोलंदाज. जयनुमान मायकोप पासूनची सुरुवात, त्यानंतर सावली विनर्स बंधन या सर्व संघांमध्ये ज्याची वर्णी अनेक वर्ष लागली. अगदी कमी वयामध्ये टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरच्या संपूर्ण बऱ्याचशा स्पर्धा ज्यांनी खेळल्या आपल्या गोलंदाजीनं, आणि तेच साई आलेत. पहिला बॉल साई यांचा, डाव्या हाताचे फलंदाज संदेश यांच्यासाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप्स. पहिलाच बॉल, बॉलमध्ये थोडासा जास्त वेग दिला, लाईन और लेन थोडीशी मागची होती, शॉर्ट लाईनला चेंडू हाताळला आणि तो बॉल डॉट देखील आला. अजित सर चांगला स्टार्ट आहे. हाफ ट्रॅकर भरपूर होता, संधी होती संदेशकडे, परंतु वेग ला चांगला रीड करता आलेला नाही. डॉट बॉल पुनश्च तयार होताना मिस्टर साई पाटील. ओ याही वेळेला वेग चांगला आहे परंतु नशीब साथ नाही देत. लॉंग स्टॉपला येतोय. इथे मात्र 4 चौकार. धावसंख्या 4 ने आकार घेताना पोहोचते ती म्हणजेच 17 धावा. 17 रन धावफलकावरती. साई सांगेल की स्वप्नील भाई बॉल पकडायचा होता, तुला नाही झालं, त्या अनुषंगानं माझ्या नावावरती 4 धावा इथे देखील आल्या आणि धावसंख्या 4 न फ्लाय होत असताना धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचतात. चेंडूमध्ये काहीच कमी नव्हतं. यष्टीरक्षक थोडे बीट झाले आणि लॉंग स्टॉपला बॉल क्लिअर देखील झाला. काही गोलंदाज असे असतात जे फलंदाज आणि विकेट किपर यांना दोघांनाही बीट करतात, त्यामधला हा चेंडू आहे. 17 झालेले आहेत धावफलकावरती. चेंडू हवाय, चेंडू पाठवा मैदानाच्या आतमध्ये. काय करतो 17 स्कोर कार्ड वरती बघायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतायत साहिल. 2 चेंडू जवळजवळ निर्धाव होते परंतु लॉंग स्टॉप रिझनला जो चौकार आलाय, धावसंख्या 4 ने फ्लाय होताना दातिवरे संघ आपण बघताय 17 वरती बघायला मिळत आहेत. उसरणी बनाम अमरदीप जलसार 11 यांच्यातलं बॅटल आपण नेक्स्ट मॅच मध्ये बघणार आहोत आणि या टीम मधला जो विजेता संघ असेल तो मात्र 2 हात करताना आपल्याला बघायला मिळेल. बघायचं तुर्तच आपण या मॅच कडे वळतोय. साई, ओहो साईच्या अगेन्स्ट या वेळेला संदेशने बॅटला ड्रिल केलं होतं. दीप येत आहेत आणि दीपने जो क्लास दाखवलाय, कुठलाही फलंदाज रिस्क घेणार नाही. जेव्हा फिल्डिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये, जेव्हा तुमची गुणवत्ता, तुमचा क्लास, तुमचं 100% एफर्ट्स तुम्ही दाखवतात ना, तेव्हा जेव्हा तुम्ही समोर असतात, समोरचा खेळाडू विचार करतो इथे बाई रिस्क लेना नाही. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला, दीप त्या धाटणीचा खेळाडू त्याने आजच्या दिवसात स्वतःला सिद्ध केलं. चांगले क्षेत्ररक्षण आणि निव्वळ क्षेत्ररक्षणाच्या भरोश्यावर त्याला जागा मिळते. तर ज्या डिपार्टमेंटमध्ये मला घेतलंय ना, त्या डिपार्टमेंटमध्ये मला 100% योगदान देणं आहे. ज्या पद्धतीनं दीपनं आज काम केलंय. साईचं षटक आहे ते म्हणजेच आत्तापर्यंत एकंदरीत 3रं आणि 3ऱ्या षटकातला 3 बॉलचा खेळ झालाय. साईची गोलंदाजी चांगली राहिली. फलंदाज आता परेश आहेत जे निश्चित स्वरूपात डाऊन ॲट 1 साठी आले होते. जबाबदारीने खेळाला पुढे न्यावं लागेल. धावफलक खूपही वेगाने नाही पुढे चालले आतापर्यंत. जो थोडासा मंद वेग आहे ना, तो फलंदाजी करणाऱ्या संघाला येणाऱ्या काळात पुढे न्यावा लागेल. ज्या अनुषंगानं परेशनं ती जिम्मेदारी घेणं आता लाजमी आहे.
एका बाजूला संदेश आहेत, त्यांनी देखील सिंगल डबलचा खेळ स्वीकारला परेशच्या साथीने. पुढचा बॉल यावेळेला समोरून बॉलला फिरवला आणि ती गुणवत्ता राखतात साई. चांगला बॉल अजित सर, या बॉलचा जर उल्लेख केला तर आपण या ठिकाणी आपण बघतायत बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला की चेंडू वाईट आहे की नाही. आपण बघू शकाल सर, मॅच बॉल आलाय. थर्ड अंपायर आपण चेक करायचे. आपण बघतात मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये DRS घेतला गेलाय बॅटिंग टीमनं. लेफ्ट आर्म लेग ब्रेक गोलंदाज म्हणून आपण साईयांना बघतोय. चायना चेंडू सुद्धा खूप चांगला हाताळताना साईला आपण बघितले. रॉंग वन एक जबरदस्त हाताळतोय साई आणि त्याचमुळे तो लेफ्ट हँड बॅटरच्या अगेन्स्ट नेहमी खूप चांगली गोलंदाजी करताना आपण बघतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. स्कोर स्टे ऑन 18. पुढचा चेंडू पुनश्च साहिल. समोर बॅटर आहेत परेश. न्यू मान आपण बघतायत. संदेश दाखल झाल्यात. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. संदेश आणि परेश हे दोन फलंदाज आपल्याला बघायला मिळतात. तर एका बाजूने साई पाटील चांगली कामगिरी करतायत. जियाने चांगली कामगिरी केली आणि संजय गावडने जे पहिले षटक हाताळले 8 धाबांचं ते खूप महत्त्वाचं राहिले. थोडीशी चर्चा आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. जी काही चर्चा असेल ती मात्र इथे संपवली गेली आहे आणि पुनश्च मॅच कंटिन्यू करताना एस्टांच्या मागे स्वप्नील भोईर, लेदर क्रिकेट मधलं एक भरपूर मोठं नाव आणि टेनिस क्रिकेट विश्वातून एक अफलातून खेळाडू म्हणून या खेळाडूंना अनेक वर्ष गाजवलेली आहेत. अप्रतिम लेफ्ट आर्म लेग ब्रेक कसा असावा याचं एक मूर्तिमंत उदाहरण पेश केले आणि अक्षरशः परेशाला जखडून ठेवले. जो उल्लेख तुम्ही केला त्या पद्धतीने गोलंदाजी. गुड लाईनला पिचिंग, समोरून बॉलला शार्प टर्न, मागे स्वप्नील भोईरची साथ, चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा साई तयार. याही वेळेला बॉलला केले कव्हरला. डीपमधून प्रोटेक्शन देतील दीप. जे यंग टॅलेंट जयनुमान मायकूब संघासाठी येणाऱ्या काळातलं भवितव्य खूप वेगळं आहे आणि त्यामध्ये दीप असतील ज्यांनी खूप चांगले क्षेत्ररक्षण आजच्या दिवसामध्ये केलं. सिंगल मिळाली आणि सिंगलच्या सहाय्यानं अजित सर 3 षटकांचा खेळ देखील संपला. 3 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपलाय, धावा मी म्हणेन 19 आहेत. येणारे 12 बॉल आहेत. 12 बॉलमध्ये बॅटिंग टीमला मोमेंटम शोधावं लागेल. भरपूर थोडंसं गेम स्पीडअप करा. रूल्स अँड रेग्युलेशन इथे मात्र प्रत्येकाला फॉलो करावे लागतील. आपण बघतोय लॉंग ऑफ मिस्टर मनीष भोईर असतील. त्याच्यानंतर मात्र साई पाटीलमध्ये थोडीशी चर्चा झाली की ते चौथ्या षटकामध्ये कशा पद्धतीने विव रचना फिल्डिंगची सजवायची आहे. पुढचा चेंडू इथे पाटला ब्रश करतोय. जबरदस्त प्रयत्न तिथे आपल्याला बघायला मिळत आहेत. मिस्टर चितेश आहेत. तौसंख्य सिंगलने पुढे जाईल. 20 धावा. जेव्हा तुमचे गोलंदाज, जेव्हा तुमचे क्षेत्ररक्षक खूप चांगली साथ देतात, जेव्हा ती ऊर्जा तुमच्याकडे येते ना, ती ऊर्जा सकारात्मक असते आणि सकारात्मक ऊर्जा नेहमी तुम्हाला विजयाकडे घेऊन जात असते. इथे थोडंसं डिफिकल्ट सिच्युएशन आहे बॅटिंग टीमकडे. त्या सिच्युएशनतून बाहेर येण्यासाठी इथून फलंदाजांना हवे आहेत 1-2 मोठे शॉट. अगदी बरोबर. 1-2 मोठे फटके जर नाही आले तर मग धावफलक जे तुमचं डेस्टिनेशन आहे ना तिथे तुम्हाला पोहोचता नाही येणार. गोलंदाज तयार. यावेळेला तो मोठा फटका आलाय का? क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे आपण पाहतात साईनं खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. अप्रतिम. अगदी चित्याच्या चपळाईनं वेगानं पुढे आले आणि इथे मात्र आपल्या संघासाठी खऱ्या अर्थानं ज्यांनी धावा सेव्ह केल्या. आता या 2 रनना धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22 वरती. 100% एफर्ट. साई पाटील यांचा प्रयत्न एका बाजूने जियाला आत्मविश्वास मिळून देईल तर दुसऱ्या बाजूने फलंदाजांना थोडंसं विचार करायला लावेल. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेटचा मारा.
काही वेळेला बघतायत हुक करण्याचा अटेम होता, वाईट बॉलचा कॉल आहे, डाऊन द लेग सीम, लेग स्टम्प गेलाय. एक स्ट्रेचर पण स्कोर कार्ड पोहोचतंय 23 धावा. 23 धावा धावफलकावरती. यावेळेला व्हाईट बॉल आला आणि फलंदाज डाव्या हाताचे संदेश. आता संदेश यांना इथून डगआउटमध्ये मोठ्या फटक्यांनी संदेश पाठवावे लागतील. अगदी आपसुकतेने डगआउट देखील पाहतोय. पुढचा बॉल जिया यांचा. बॅटची कड आणि इथे आपण पाहत आहेत स्वप्नील थोडे बीट झाले आणि तिथून जर आपण तपासून पाहिलं तर अनिकेत देखील बीट झालेत. क्षेत्ररक्षण तर जरूर झाले प्रतीक यांच्या माध्यमातून. रनआउटसाठी लाऊड अपील आणि तिसऱ्या पंचांची घेतली मदत. पाहूया काय होते आणि काय बिघडतंय. जबरदस्त मॅच आपण बघतायत. नॉट आउट आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते. 25 धावा स्क्रीनवरती आपण बघू शकाल. इथे मात्र नॉट आउटचा सिग्नल आलाय. 2 धावा परिपूर्ण झालाय. झेल सुटल्यात, 2 धावा आल्यात. पुनश्च संदेश यांना एक जीवनदान मिळते. 25 झालेले चेंडू आहेत या षटकातील. शेष 3. अजूनपर्यंत दातिवरे संघाच्या बॅटिंगसाठी ओळखला जातोय. त्या बॅटिंगचं ट्रेडमार्क इथे बघायला मिळत नाही. तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजच्या नावाने ओळखले जात आहेत. त्या गोलंदाजाची एक्युरेसी ते बघायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी जिया. कोलबटाप्याचा चेंडू आहे. लाऊड अपील हाऊस पंच सांगताय त्यावेळेला नॉट आउट. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 26 वर स्थिरावले. आज भन्नाट वेग आहे, टप्प्यावरती नियंत्रण आहे, फलंदाजांना रीड करताय. सर्व काही चेअरमन मायकोपच्या दिशेने होत आहे आणि थोडासा जो चिंतित या ठिकाणी खेमा बघायला मिळतोय तो म्हणजे दातिवरे संघाचा. अगदी बरोबर. ज्या पद्धतीनं वेळ अजूनही गेलेली नाही. मी म्हणेन की वेळ आत्तापर्यंत गेलेली नाही. तुमच्याकडे 8 बॉल आहेत. 8 बॉलमध्ये किमान 3 बॉल 3 जर मोठे फटके आले तर मॅचमध्ये दुसऱ्या डावामध्ये लढण्यासाठी तुम्ही धावा उभ्या केल्यात याचं तुम्हाला सार्थ एक निश्चित स्वरूपाचं सुख असेल की आपण लढण्यासाठी चांगल्या धावा उभ्या केल्यात. फुलर लेनचे बॉल तेही जर कनेक्शन नाही होत असतील तर मी म्हणेन की सध्या बॅट टाइम चालू आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचा. फलंदाज परेश यांनी देखील या बॉलला सिंगलसाठीच ढकललं. सिंगलच्या सहाय्यानं अजित सर धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 27 वरती. अतिशय सुंदर ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. इथं जयनमान संघ या AB चषकामध्ये आपल्या अप्रतिम क्लास गुणवत्तेला दाखवत आहेत. सुवर्णक्षण जो मागची जर आपण 10-12 वर्ष बघितली त्यामध्ये एक बलाढ्य संघ, कुठल्याही संघाला खऱ्या अर्थाने पराजित करणारा, पराभवाला सामोरे घेऊन जाणारा संघ म्हणून जयनमान संघ आपण बघतोय. मनीष भोईर तिथे वेगाने आले होते. सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु आपण बघू शकाल थोडासा दुखापत आहे, इंजरी आहे त्यांच्याकडे. अंडरआर्म थ्रो इथे बघायला मिळाला. धावसंख्या 2 ने आकार घेताना आणि पोहोचते 29 आणि षटक क्रमांक झाले ते कंप्लीट 4. काय वाटते इथून उत्कर्ष किती धावा? दातिवरे संघाच्या संघनायकाला लढण्यासाठी आपल्या टीमला पुढे घेऊन जाण्यासाठी किती धावा इथे हवे असतील? 45-50चा जो मधला आकडा आहे ना तो जर तुम्ही तिथपर्यंत पोहोचलात तर मग लढण्यासाठी चांगली धारदार गोलंदाजी घेऊन दातिवरेकडे देखील गोलंदाज आहेत. ज्या अनुषंगानं इथून येणाऱ्या काळात 15 धावा जर आल्या 45-50च्या मध्ये जर धावफलक पोहोचला तर मजा येईल दुसऱ्या इनिंगला देखील. आणि इथून जर्मन मायकोप संघाचे समर्थक किंवा खेळाडू जितेशच्या हातामध्ये चेंडू देत आहेत ना, बोलतात भाई जैसे संजय गावड़ ने गेंदबाजी की, जितेंद्र ने की, साई पाटिल ने की, भाई आप वैसे ही गेंदबाजी करो, इकोनॉमी थोड़ा सा अच्छा रखो, 10-12 अगर चाहते हैं तो अच्छा है, उसके ऊपर अगर रन चाहते हैं तो थोड़ा सा प्रेशर बन सकता है, असं मात्र मनात मनात हे विचार येत आहेत. निश्चित स्वरूपात अगदी चांगला उल्लेख तुम्ही केला. कारण मागचे 3 गोलंदाज खूप चांगले गोलंदाजी करतात तर शेवटच्या गोलंदाजांना देखील त्यांच्या पावलोपावली गोलंदाजी व्हायला हवी ही संपूर्ण जैनुमान मायकोपची आता तीव्र इच्छा आहे. पाहूया काय होते. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार होतील. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल पंचांनी पाहिलं आणि तदनंतर सांगितलं की वाईट बॉल आहे. अजित सर मॅचमध्ये 6 बॉल आता बाकी आहेत. पहिला बॉल वाईट आलाय. इथून फलंदाज आक्रमक रूप धारण करतील का हाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे. ते क्लिअर आहे. इथून मात्र आम्हाला आक्रमकता ठेवायची परंतु गोलंदाज ती संधी देईल का हेही बघावं लागेल. स्लोवर वन चेंडूला खेळताय तिथे आहे साई पाटील. सुंदर फील्डिंग. कहते ना ख्वाहिशों से मैच नहीं गिरते फूल झोली में, अपने कर्म की शाखाओं को हिलाना पड़ता है, न होगा कुछ कोसने से अंधेरे को अपने हिस्से का दिया भी खुद चलाना पड़ता है. हे तुम्हाला भरपूर महत्वाचं आहे.
अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. साईनं डीपमध्ये होते, लॉंग ऑनला अगदी तिथे चांगलं क्षेत्ररक्षण केलं. संदेश आहेत स्ट्रायकिंग एंडला. 2-2 धावा प्रत्येक बॉलवरती जरूर खेळले असाल, परंतु जो मोठा फटका होता ना त्याचा विसर पडलाय आतापर्यंत. येणाऱ्या काळात धूमधडाका होईल का, हाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा. जितेश आलेत, शेवटचे पॉज बॉल इथे देखील बाकी आहेत. इथे आपण पाहू शकाल निश्चित स्वरूपात काय घडलंय. पंच दर्शवतात व्हाईट बॉल. अजित सर, जे 3 गोलंदाज मागे राहिले ना त्यांनी लाईन और लेंथ पकडून गोलंदाजी केली होती. आता थोडे जे व्हाईट बॉल आहेत त्यांना कमी करतील जितेश, हेही आपण मैदानाच्या आतमध्ये बघणं गरजेचं आहे. थोडंसं प्रेशर जरूर आहे. इथून सेट बॅट्समन आहेत, नवीन बॉलर समोर आलेला आहे. इथून मात्र 3 गोलंदाजांनी कमावलेले आहे, ते पुढे घेऊन जाण्याची जिम्मेदारी आहे जितेशकडे. आणि त्यासाठी चेंज ऑफ द पेस एक चांगलं ब्रह्मास्त्र इथे वापरलं गेले. एका बाजूने आपण बघतायत मिस्टर संदेश आहेत, कधीपासून तयार आहेत. माझ्या डगआउटमध्ये संदेश पाठवतोय की मी लढायला तयार आहे, इथून माझ्या बॅटमध्ये धावा येतील, परंतु शॉट सिलेक्शन थोडंसं चुकतंय आणि जितेश या ठिकाणी प्रभावी मारा करताना दिसतोय. चांगली गोलंदाजी, अगदी फलंदाजाचं माइंड रीड करत असताना मेरिटवरची गोलंदाजी. पुढचा बॉल. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा स्वीकार तर जरूर केला, परंतु तिथे आपण पाहू शकाल सिंगल मिळाली. आणि इथे निश्चित स्वरूपात पंच दर्शवतात की 22चे संकेत आले. सिंगल मिळते, सिंगलच्या साहाय्याने थेंबे थेंबे तळे साचे. सध्याचा प्रयत्न तोच चाललाय. आणि धावा स्कोर कार्डवरती 33. अतिशय सुंदर गोलंदाजी. स्लॉगवरचे चेंडू शेष आहेत 3. अप्रतिम गोलंदाजी इथे बघायला मिळते जितेशकडनं. समोर परेश आहेत. आणखीन एक चांगला चेंडू म्हणायला हरकत नाही. साई पाटील आहे, 100% भरोसा फिल्डिंगमध्ये त्यांनी दाखवला. एफर्ट जबरदस्त आहेत. कुणाल किनी असेल, दीप असेल आणि मनीष भोईर मुस्तेत खेळाडू. एका बाजूने आपण बघतोय मिस्टर धीरज किनी 38 सर्कलच्या बाहेर अप्रतिम ट्रॅप रचला गेलाय आणि आपलं 100% एफर्ट्स देताना दातिवरे संघाला चकडून ठेवले. बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच आतापर्यंत 4. 5वा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार. जितेश होतील. या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली. धीरज किणी, जो तुम्ही उल्लेख केला की धीरज किणी ही एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत. टिपलाय कॅच आणि संपलाय खेळ फलंदाजाचा. संदेश कधीपासून मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात होते. मोठा फटका ज्या वेळेला स्वीकारला त्यावेळेला ट्रॅप मध्ये सापडले गेले. गॉन. अतिशय सुंदर टायटल सॉन्ग आपल्याला बघायला मिळते जयदीप यांच्या गोड वाणीतून. AB चषक आणि खऱ्या अर्थाने यंदाचं 4थं पर्व आहे. एक यशाकडे वाटचाल करताना प्रत्येक टेनिस क्रिकेट खेळाडूंचं एक स्वप्न राहिलंय की यंदाची AB ट्रॉफी आम्हाला जिंकायची आहे, कारण नियोजन दमदार आहे. क्लास 1 नियोजन आपल्याला बघायला मिळते. उत्कर्ष आयोजन भरपूर टुर्नामेंटच्या माध्यमातून बघायला मिळतं, परंतु जे नियोजन आहे त्याच्यामध्ये 100% देण्यामध्ये AB चषक जे मेहनत घेत आहेत, हार्डवर्क घेत आहेत, आमचे हरेश्वर किणी असतील, प्राण भोईर असतील, सचिन भोईर असतील, JP असतील, आणि प्रामुख्याने या संपूर्ण टीमवर्कवर ज्यांची नजर आहे अजयजी भोई साहेब असतील, यांच्या दृढ संकल्पनेतून साकार झालेला भव्य आणि दिव्य चषक जिंकण्यासाठी मात्र यंदा 4थ्या वर्षामध्ये खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेट विश्वातील स्टारकास्ट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. निश्चित स्वरूपात षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर आता 5चा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती आहे 34. 35चं टार्गेट एक माफक असं आव्हान आहे, सन्मानजनक टार्गेट इथे आपल्याला बघायला मिळालं. आणि ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतो त्या धावा इथे आता कुठल्या पद्धतीने चेज होतील, डिफेंड होतील, या 2 गोष्टी दुसऱ्या इनिंगमध्ये बघायला मिळतील. तुर्तात नेक्स्ट मॅच तोही तेवढाच महत्त्वाचा. टॉस ची प्रक्रिया पूर्ण करायची. उसरणी संघनायक आणि अमरदीप जलसार 11 टॉस करण्यासाठी या. $35 टू विन आहे. 35चं टार्गेट आहे.
चला या पुढील मॅचचा टॉस एका बाजूला शिवशक्ती उसरणे आणि एका बाजूला अमरदीप जलसार, हरेश्वर केणीसर आणि त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस होईल. इनिंग्स ब्रेकमध्ये एक चांगली संकल्पना, मुख्य खेळपट्टीवरती प्रत्येक मॅचचा टॉस आणि इथे टॉस होतो आहे. अमरदीप जलसार संघाचा कॉल. जलसार संघाचा कॉल असेल. टेल्स इज कॉल आणि इथे हेड. येस, ऑल राईट. हरेश्वर केणी सर, थँक्यू सो मच. टॉस मात्र इथे जिंकलाय उसरणी संघानं. खऱ्या अर्थानं महत्त्वाचा मॅच, प्रतिस्पर्धी यावेळेला वेगळा आहे. टॉस जिंकून तुमचा निर्णय काय असेल? टॉस जिंकून आम्ही बॅटिंग घेणार आहे आणि जास्तीत जास्त 60च्या वर 10 धावा काढतील. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा. दुसऱ्या इनिंगला देखील सुरुवात होणार आहे. जर तुम्ही टॉस जिंकला असतात तुमचा निर्णय काय असता? नक्कीच क्षेत्ररक्षण असतं आमचं. मनासारखे बॅटिंग मिळालं. त्यांनी सांगितलं की आम्ही जास्तीत जास्त 60 रन. तुम्ही ज्यावेळेला फिल्डिंग कराल प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील? कमीत कमी 10पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा. पुढील मॅचचा टॉस इथे झालाय आणि उसरणी संघानं टॉस जिंकत असताना आपण पाहतायत स्वीकारले फलंदाजी. जाऊया कॉमेंट्री स्टुडिओमध्ये, जिथे दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. क्रिकेट एक्सपर्ट अजित पाटील सर आणि तुकाराम मंगेला सर आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू सो मच. 35चं टार्गेट सेट केले दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. संजय अँड मनीष भोईर. लक्ष नजरेसमोर आहे, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि कुठलंही टार्गेट मोठं किंवा छोटं नसतं. तुमचा आत्मविश्वास आणि तुमचं त्या लक्ष्याकडे पाहण्याचा पावित्र्य हे भरपूर महत्त्वाचं असतं. आपण बघतो या ठिकाणी मात्र तयार होताना एका बाजूने संजय आणि मनीष दाखल झाले आहेत. 35 धावांचं एक टार्गेट आहे. काय म्हणाल सर, मागच्या मॅचमध्ये जे षटक हाताळली गेली जयनमान मायकोप संघाकडनं, आपला सुंदर क्लास दाखवलाय आणि खऱ्या अर्थाने कमी टार्गेटला सामोरे जावं लागतं. नेहमी कमी टार्गेट जेव्हा तुम्ही डिफेन्स करत असता तेव्हा तुम्हाला एक्स्ट्रा चेंडू हाताळायचे नाहीत. एका अंतराळामध्ये विकेट घ्यायचे आहेत. गोलंदाजांना इकॉनॉमी चांगली ठेवायची आहे आणि जे प्रेशर तुम्ही ओपोनंट टीमकडे ठेवतील ते प्रेशर गेल्यानंतर ते वाढवायचं आहे, कन्सॉलिडेट करवायचं आहे. अशा गोष्टी जर केल्या तर मात्र आपण मॅच वाचवू शकतो. नक्की तुमच्या त्या विषयावरती येईल पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं एव्ही ग्रुप ट्रॉफी 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. 35 धावा, जसा तुम्ही उल्लेख केला गेला ना की कशा पद्धतीने चांगली गोलंदाजी हाताळायची, एक्स्ट्रा तिथे चेंडू हाताळायचे नाही आहेत, बरोबर डिसिप्लिनवाले गोलंदाजी करायचे. आणि अजितजी, हा खेळ कसा आहे माहिती आहे का, म्हणजे माणसाचा पगार 10 तारखेला होतो, पण 25 तारखेनंतर जी तारेवरची कसरत असते ना ती घर चालवण्यासाठी, तशी कसरत आहे ही कसरत आहे. 25 तारखेनंतर ती त्या पुढच्या 10 तारखेपर्यंत ती कसरत आहे. पण छोटा टोटल आहे, देखते जर बरोबर योग्य पद्धतीने टॅकल केलं तर या छोटा टोटल बडा बॅटल बन सकता है. 35 धावा देखील मोठ्या ठरू शकतील, पण तशी गोलंदाजी व्हायला हवी, ज्याचा उल्लेख तुम्ही देखील केलाय. चांगले डिसिप्लिनवाली अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यावेळेला डगआउटमध्ये तुम्ही आतमध्ये आलात ना, तुमचा मोराल, तुमचा आत्मविश्वास कसा आहे, सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. उजव्या एसटीच्या बाहेर होता, मी तुमच्या दिशेने येतोय. कारण बघा, ज्यावेळेला धावा येत नाहीत ना त्यावेळेला ज्यावेळेला तुम्ही डगआउटमधनं मैदानावरती जाता तेव्हा तुमची देहबोली, तुमची बॉडी लँग्वेज हे सर्व काही दर्शवून जाते त्या सामन्याला तुम्ही कसा फेस करणार आहेत. शॉर्टकटमध्ये सांगायचं, सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे कशी आहे याच्यावरती भरपूर महत्त्व. संजय आणि मन्या, ओ हो वाट अ शॉट, प्रॉपर टायमिंग आहे यावेळेला. ज्या पद्धतीने लपटली आहे शॉट को, जर तुम्ही बघितलं असेल तर पूर्णतः कंट्रोल केलाय आणि ऑप्शनच्या थोडासा बाहेर जाणाऱ्या चेंडूला आपण बघू शकाल. काय जबरदस्त लिले खेळलाय. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले आणि पोहोचते 5 धावा धावलकावरती आहेत आणि असंच खेळतो. म्हणजे म्हणायचा खेळ आपण असंच पाहिलाय. मग 35चा पाठलाग करो, 65चा करो, नाही तर 75चा करो. हा नैसर्गिक खेळ आहे, हा नॅचरल इन्स्टिंक्ट आहे, हा नैसर्गिक स्वभाव आहे. त्याला मुरड नाही घालणार, भले 35चा धावांचा पाठलाग हा चौकार म्हणे यांच्या बॅटमधून आपण पाहिलाय. चेंडू खाली राहिला, थोडा खाली राहिला होता. एक धाव बाईचा इशारा पंचाकडनं होतो, एसटीच्या पायाला लागला, पाठीमागे गेला जोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आणि हे आवडतं, म्हणजे ज्यावेळेला तुम्ही स्वाभाविक खेळ आहे, तुमचा स्वभाव जसा आहे त्याला मुरड न घालता खेळताना मग एक चांगलं क्रिकेट जेव्हा म्हणूया यांनी या षटकामध्ये दाखवले. 6 धावा स्कोर कार्डवरती आपण बघतोय. पुढचा चेंडू
संजय गावड घुटना टेक तमाशा देख. चेंडूला डीप बॅकवर्ड टॉस लेगच्या डोक्यावरून पाठवतायत AB षटकार. सुंदर सुंदर फटका होता. गुडघ्याला थोडंसं वाकवलं गेलं होतं बघा. थोडा बिलकुल आपने सही का घुटना टेक सिक्सर देख आणि हा षटकार आलाय या चेंडूवरती आपण पाहिलंय. आणि चांगलं आहे म्हणजे ज्या पद्धतीने मी उल्लेख केला मोराल कसा आहे, आत्मविश्वास कसा आहे आणि जो फ्लाइंग स्टार्ट 35 धावांचा पाठलाग करतोय. पण आम्ही अशा पद्धतीने खेळणार कारण नंतर गोलंदाजाला डोक्यावर काढून नाही देणार, आपल्या डोक्यावरती बसून नाही देणार, किंबहुना त्यांच्या डोक्यावरती कायम टांगती तलवार ठेवणार असा फटका पहिला मन्याने खेळला. आता संजयनं हा षटकार खेळलाय. एक्सिलंट गुड स्टार्ट संजय. पुढचा चेंडू यावेळेला जबरदस्त टायमिंग आहे. यावेळेला काय शेअर करतायत प्रॉपर टायमिंग प्रॉपर एलिव्हेशन. हा आत्मविश्वास आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार ज्या वेळेला आला त्यानंतर बॅटचा स्विंग बघा, बॅटचा फ्लो बघा आणि टायमिंग बघा, परफेक्ट बघायला मिळत आहे. परफेक्ट म्हणजे एखादा फलंदाज कसा वाला बॅकफुटला गेला तो उजवा पाय बरोबर होता त्या टप्प्यापर्यंत गेला, कट केला, बॅटची फेस ओपन केली. शेवटच्या क्षणी एक धाव या चेंडूवरती पूर्ण पायावरता होता इथे फ्लिक करायचा होता. जोपर्यंत शॉट पाडले रिझनमध्ये फील्ड केलं जाईल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. लेग बायचा इशारा पंचाकडनं होतो. एका धावेने धावलं पुढे चाललाय, जाऊन पोहोचलाय तो आता 14 वरती. 14. शेवटचा चेंडू येणं शेष 14 रन्स विदाउट 14 रन्स फॉर नन. पुढचा चेंडू आणि हे क्रिकेट आहे. जेव्हा तुमच्या सरळ बॅटने धावा येतात, फॅन्सी शॉट तुम्ही खेळायला जातात, कुठेतरी एक्स्ट्रा एफर्ट दाखवायला जातात आणि ज्या पद्धतीने आपण कालच्या दिवशी मॅच बघितली, हार्दिक गरतनं 2 षटकार मारले, फॅन्सी शॉट खेळायला गेले, जीतने चौकार मारला, त्यानंतर तो फॅन्सी शॉट खेळायला गेला आणि पहिल्या चेंडूमध्ये 21 षटकामध्ये 21, त्यानंतर 18 धावा आणि श्री जागमाता रावळे संघ कालच्या दिवसामध्ये अडचणीमध्ये आला होता. त्याचीच पुनरावृत्ती इथे बघायला मिळते. षटक असं घडतं म्हणजे जसं तुम्ही उल्लेख केला ना, ज्यावेळेला कमी धावसंख्येचा पाठला काय चांगली सुरुवात आहे, 14 धावा दापल मग तर फटके आजमावूया, थोडेसे आजमावूया. बिल्कुल आपके तरीके बदले लेकिन आपके इरादे नहीं. इफ यू वांट समथिंग अचीव इन लाइफ चेंज योर वे, नॉट योर इंटेंशन. अगर जिंदगी में ये कुछ पाना है ना तो आपके तरीके बदले लेकिन आपके इरादे नहीं है. त्याकरता थोडासा वेगळा प्रयत्न केला होता. फॅन्सी स्ट्रोक जरूर खेळला होता, शरीरावरती लागला होता. धावा दापलकावरती ते 14. आता डगआउट थोडंसं शांत आहे, थोडंसं एन्जॉय करतोय. त्यांना माहिती आहे आपला संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. 35 धावांचा पाठलाग आहे आणि धावा आहे दापलकावरती 14. न्यूमान भाविक येत आहेत समोर. मनीष भोईर यावेळेला आपण बघतायत फलंदाज होत आहेत बाद. माघारी परतताना पहिला धक्का लागतोय. चांगला स्टार्ट दिलाय दुसऱ्या षटकामध्ये. 14 धावा जरी गेल्यात, आम्ही या ठिकाणी आपलं 100% एफर्ट देऊ आणि या धावा वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू. पहिला धक्का मनीष आउट. विदिन स्टंप होता चेंडू, बरोबर स्टंप मधला चेंडू होता. त्या चेंडूला इनसाइड आउट करायचं होतं, खेळायचं होतं चेंडूला. बरोबर बॅटच्या बाहेरील कडा आणि या पाठीमागे यष्टीरक्षक होते, त्याने टिपलाय हा झेल. विकेट आता आलाय पण सुरुवातीला हवा होता. जो 14 धावा गेल्या त्याच्या अगोदर विकेट येणं गरजेचं होतं. और विकेट ऐसे नहीं चाहिए, विकेट 1-2 विकेट से बात नहीं बनेगी. ज्यावेळेला पाहुण्यांचं स्वागत करता अजितजी, तुम्हा फुलांचा गुच्छ आहे, ज्या फुलांच्या गुच्छामध्ये पिवळी, लाल, नीली, हिरवी, सफेद वेगवेगळी फुलं आहेत, तसं एक गुच्छ में विकेट चाहिए तर मैच मध्ये मजा येणार. एक एक विकेट ने बात नहीं बनणार. जर विकेट गुच्छे में आएगी तो बिल्कुल बात बनेगी. जसं आपण कबड्डीमध्ये म्हणतो की भट्टी में विकेट आना चाहिए, पुरे 1 7 2 3 4. बघूया इथे मात्र स्वप्नील भोईर दाखल झाले. 14 वरती पहिला धक्का बसला. एक शांत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दुसऱ्या बाजूने भाविक चांगला स्टार्ट देत आहेत. याही वेळेला खोदून काढण्याचा प्रयत्न आहे. चांगली कमबॅकिंग आहे. विकेट नंतर डॉट बॉल, संघर्ष होणार. इथे आम्ही सुद्धा AB चषकामध्ये पुढे जाण्यासाठी आलो, आमच्या अस्तित्वाच्या लढाईला न्याय देण्यासाठी आलो, आमचं कौशल्य पणाला लावू आणि या स्पर्धेमधलं आम्ही आमचं पुढचं जे मॅच आहे ते खेळण्यासाठी स्वतःला तयार करू हे सांगतायत गोलंदाज. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला, संघर्ष करावाच लागणार आहे. अशा सामन्यामध्ये AB ट्रॉफी तुम्ही खेळतात, संघर्ष तो आपको करना होगा. बोलवा टप्प्याचा चेंडू तो बॅक टू बॉलर. गोलंदाजाचा विचार केला होता थोडंसं डाव्या बाजू जाऊया, फील्ड करूया, पण अजितजी काय माहिती का, एकट्याने नाही होणार. बघा मी ज्याचा उल्लेख करणार होतं, एकट्याने संघर्ष नाही, बाकीच्यांनी साथ द्यायची आहे, बाकीच्यांनी त्यांना साथ द्यायची आहे. त्याला कारण आहे, कारण संघर्ष शब्द आहे ना, त्याची संधी केली ना, संघर्ष, एक साथ हर्ष, एक जोडीला प्रयत्न करा तर प्रयत्न होणार. अकेले गेंदबाज आपको नहीं जिताएंगे, साथ देनी होगी फील्डर को, ती साथ कदाचित नाही मिळत आहे. एका बाजूने दातिवरे संघाचा बँक बॅलन्स कमी आहे स्कोरचा आणि इथून एक्स्ट्रा खर्च करतात. कुठेतरी जे डॉट बॉल तुमचे आलेले आहेत त्याचा फायदा होत नाहीये.
त्यासाठी तुम्हाला एक युनिटी प्रमाणे काम करावं लागेल. स्वप्नील पुढचा चेंडू खेळतायत. काही वेळेला पॅड अँड बॅडमध्ये होता, चिकी रन घेण्याचा इरादा आहे आणि तो झालाय क्लिअर. पुनश्च आपण बघताय जर बॅकअप नसता तिथे एक्स्ट्रा धावा येऊ शकल्या असत्या. धावसंख्या बघायला मिळते ती 17. 35चा टार्गेट आहे, 18 हवे आहेत. अर्धा पल्ला झालाय आणि अर्धा पल्ला अजूनही बाकी आहे. पायावरती चेंडू आदळला होता शॉर्ट लेगला, जोपर्यंत यष्टीरक्षक गेले होते चेंडूवरती, पण विद इन द टाइम धाव या चेंडूवरती पूर्ण केला. प्रयत्न भरपूर करतोय भाविक, प्रयत्न करतोय या मॅच मध्ये येण्यासाठी, त्या डॉट बॉलसाठी, त्या विकेटसाठी पुरेपूर झुंजतोय अशा सामन्यामध्ये. बघूया पुढचा चेंडू संजय गाबड. काही वेळेला आपण बघतायत फक्त बॅटला ड्रिल केलं होतं, डाऊन द लेग स्ट्रिक आहे एक्स्ट्राच्या रूपानं. जसं मी स्टार्टला म्हटलं होतं, धावसंख्या कमी आहे, एक्स्ट्रावरती कंट्रोल ठेवावं लागेल, प्रेशर थोडंसं बनवावं लागेल, परंतु एक्स्ट्रा चेंडू येत आहेत आणि धावसंख्या एक्स्ट्राने वाढते. आणि त्याला कारण आहे, कारण एक्स्ट्रा एफर्ट जो लावला जातोय ऑर्डिनरी आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी, त्याच्यामध्ये जो एक्स्ट्रा असतो ना तोच फरक देऊन जातोय. कदाचित तेच पाहिलं होतं मागच्या चेंडूवरती एक्स्ट्रा एफर्ट लावला गेला होता. पुन्हा एकदा लोअर फुटचा चेंडू होता, ड्राईव्ह केलाय, मिड विकेटला फील्ड करतील, एक धावे चेंडूवरती पूर्ण. अशा वेळेला बघा जर चारी बाजूला आपण पाहिलं ना तर कुणी म्हणजे बॉलरसाठी किंवा फिल्डरसाठी टाळ्याच वाजवत नाही. असे नाही बनेगे, जर तुम्हाला ऊर्जा आली नाहीये, एनर्जी आली नाहीये, तर हा सामना हळूहळू चाललाय, बॅटिंग करणाऱ्या संघाच्या दिशेनं हळूहळू चाललाय. थोडेसे शोल्डर डाऊन आहेत. बघूया स्वप्नील भोईर त्या ठिकाणी मिस्टाम शॉट खेळतायत, बॉल हवेमध्ये आहे आणि स्वप्नीला जावं लागतंय माघारी. दुसरा धक्का, स्कोर कार्डवरती धावा आहेत 19, म्हणजे इथून 16 बनवायचे. मी म्हणून उल्लेख केला, जसं तुम्ही उल्लेख केला गेला तर बाबा शोल्डर डाऊन आहेत. कारण एखाद्या माणसाला झोपलेला असेल ना तर त्याला जागा करण्यासाठी आवाज द्यावा लागतो. आवाज ऐसे दो की सोए को होश आ जाए और टाले ऐसे बजाव ना की खेळणे वाले के जोश आ जाए. त्याच्यामुळे, आणि झोपेचं टाळ्या सोंग करा. घेतलं असेल तर नाही त्याला उठवता येणार नाहीये. जसं सर्व काही सोंग आणतात त्यात पैशाचं सोंग आणता येत नाही, तसं ते झोपेचं सोंग आणले ना त्याला नाहीये. म्हणजे आग के अंधे को कोई भी रास्ता दिखा सकता है, लेकिन अकल के अंधे को कौन रास्ता दिखाएगा, तशी ती कहाणी असते. त्याच्यामुळे त्याला नाही उठवता येणार. धावा आहेत धापलकवरती 19-16 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 18 चेंडूचा खेळ आहे, 16 धावांची आवश्यकता. एक सामना आपण पाहिलाय 12-16चा रंगलेला सामना, याच्या 2 सामने अगोदरचा रंगला होता. 18 बॉल आहेत आणि 16 रन करायचे आहेत. आणि शेवटच्या 3 चेंडूवरती 3 धावा सुद्धा डिफेंड झालेल्या आपण बघितलेल्या आहेत. तर मॅच कुठल्याही क्षणी कोणाच्या बाजू जाऊ शकते. कुणाल केनी न्यूमान मैदानाच्या. चला टीम मीटिंग कमी करा प्लीज, रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करायचे, त्याची नोंद घ्या आपण. अन्यथा या ठिकाणी 30 सर्कलच्या मध्ये खेळाडू एक्स्ट्रा राहील जर जास्त टाइम स्पेंड केला. आपण गोलंदाजी ट्रॅकवर बोलवले रितेश यांना. 16 धावांची गरज आहे, 18 चेंडूंचा खेळ शेष आहे, लक्ष नजरेसमोर आहे. बघूया संजय गावड आणि कुणाल किनी यांचं जी गेम प्लॅनिंग आहे ती कशी असेल. दातिवरे संघ थोडंसं स्पीडअप करा, आपण जास्त वेळ घेत आहेत. आयोजकाकडनं सूचना आमच्यापर्यंत पोहोचल्या जातात, त्याची आपण नोंद घ्या. 16 धावांची गरज. याच्यानंतर उसरणी बनाम चलसार 11, अमरदीप चलसार 11 मधला बॅटल आपण बघणार आहोत. दोन्ही संघाकडे खूप चांगले खेळाडू आहेत. रितेश पुढचा चेंडू घेऊन तयार. चुकीचा चेंडू हाताळलाय. मी मगाशी म्हटलं होतं बँक बॅलन्स कमी आहे, खर्च प्रमाणाच्या बाहेर होतोय. 9 चेंडू 4+1 टोटली 5 धावा. आता 18 मध्ये 11 हव्यात. या चेंडूला जर आपण पाहिलं तर कधी ते आपल्याला लक्षात येईल की जसं तुम्ही उल्लेख केला होता की बाबा बँक बॅलन्स कमी आहे, बँक बॅलन्स कमी आहे, त्याच्यावरती हा खर्च म्हणजे गरिबी में आटा गिला तशी कहाणी आहे, तशी कहाणी आहे. गरिबी में आटा गिला तशी कहाणी आहे. त्याच्यानंतर पंचांचं बोट गोल गोल फिरले, या नो बॉल आणि त्यानंतर फ्री हिट. आणि नक्कीच या ठिकाणी आपण बघताय थोडीशी विराट कोहलीची आठवण येते. ज्या पद्धतीने आपण बघतायत वरती क्लिंग बोल्ड झाले होते की ते ना दुष्काळामध्ये 13वा महिना असंही नेहमी म्हटलं जातं ग्रामीण भाषेमध्ये. आणि त्याच पद्धतीचं गोलंदाजी ते बघायला मिळते. हा माइंडसेट नव्हता, माइंडसेट महत्वाचा होता. कारण मध्ये काय झालं होतं जसं तुम्ही उल्लेख केला होता, धावा धापलकावरती जाऊन पोचले ते आता 25 धावा धापलकावरती आहेत. पंच वारंवार एका गोष्टीचा उल्लेख करता, वेळ थोडासा देऊ नका. बघा तुम्ही ज्यावेळेला मागचं षटक आलं होतं ज्याच्यामध्ये रन नव्हते आल्या, हे षटक हाताळताना तुम्ही भरपूर विचार केला. कदाचित तो विचारांचा गोंधळ होता
की तिसरं षटक हाताळण्यासाठी कोणाला द्यावं, कोणाला आणावं किंवा कोणाचा वापर या वेळेला करणं योग्य ठरेल, या सर्व थिंक टँकची जी रचना चालली होती त्याच्यामध्ये वेळ गेला. फॉलिंग स्वीप, फॉलिंग स्वीप, फॉलिंग स्वीप खेळलाय, चेंडू गेला सरळ डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चौकार, सुंदर फटका फॉलिंग स्वीपचा चौकार. 29 आणि 6 धावांची गरज आहे. आता मात्र आपण बघताय दातिवरे संघ इथून मात्र त्यांच्या नजरेसमोर या धावा वाचवणं थोडंसं कठीण वाटते. ज्या पद्धतीने त्यांची देहबोली आहे, धावा कमी आल्या थोडेसे नाराज होते. त्यानंतर पहिल्या षटकामध्ये 14 धावा, एकंदरीत विजयाचा सुगंध दरवळायला लागलाय असं म्हणायला हरकत नाही. आणि इथे आपण बघतायत कुणाल जात आहेत बॅक टू द डग आउट. आउट. फुलटॉस बॉल मिस केला गेला होता आणि शरीरावरती ज्या वेळेला आदळला त्यावेळेला बघा मेगा स्क्रीनवरती आपण बघा, शरीरावरती आदळला इन फ्रंट ऑफ द विकेट, बरोबर यष्ट्यांच्या समोर हा चेंडू पायावरती आदळला आणि म्हणून पंचांचं बोट लगेच वर गेलेलं आहे. बरेच वेळा असं लाईव्ह टेलिकास्ट किंवा ब्रॉडकास्टिंग असते ना, त्यावेळेला मेगा स्क्रीनचा असा उपयोग होतो. प्रेक्षकांना पाहता येते दूध का दूध पाणी का पाणी हे, आणि प्रिन्स मूवीचं जे टेलिकास्ट आहे ते चा उच्च दर्जाचा आहे, त्याच्यामुळे ते पाहणं देखील या मेगा स्क्रीनवरती मजा येते. चाललं विजयाच्या दिशेने वाटचाल, पण एक विकेटही आलाय. आणि म्हणूनच अल्पावधीमध्ये बी चषक खेळण्यासाठी सर्वजण उत्सुक का असतात, कारण इथे तुम्हाला अतिशय उच्च दर्जाचं नियोजन बघायला मिळतं. बघूया न्यूमान दीप आलाय. इथे मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा इरादा होता आणि आणखीन एक धक्का. बॅक टू बॅक विकेट जात आहेत. कुठेतरी ओपोनंट टीमचा जो आत्मविश्वास आहे तो जागृत करण्यासाठी या विकेट पुरेशा आहेत की आणखीन 1-2 विकेट. म्हणजे तुम्ही आता प्रतिस्पर्धेला आतमध्ये मॅच मध्ये येण्याची संधी देता का, ती पाहणं गरजेचं आहे. आणि एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही देखील केला होता, एव्ही ट्रॉफीचा उल्लेख केला होता. एक भव्य दिव्य आयोजन आणि त्याला नीटनेटकं नियोजनाची साथ लाभलेली आहे. पण आता काय झालं माहिती का, बॅटिंग करणारा संघ जो आहे ना जय हनुमानचा, ते नियोजन करू शकत नाही विजयाच्या दिशेनं. पायाभरणी झाले त्याच्यामुळे विजयाची मुहूर्त मेढ जी रोवायची आहे ना, तिथे मुहूर्त मेढ रोवताना कदाचित जास्त फॅन्सी स्ट्रोक केले जातात. आणि तुम्ही जसं म्हणलं एक शंकेची पाल चुकचुकली आहे, प्रतिस्पर्धेला मॅच मध्ये परतण्याची संधी तुम्ही देतात का. बघूया एक्स्ट्रा एफर्ट्स थोडेसे लावतायत. अनिकेत पाटील न्यूमान लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. एका बाजूने कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं रितेश यांचं, बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेले आहेत आणि ऑन हॅट्रिक चेंडू आहे. हॅट्रिकची संधी इथे बघायला मिळते. अनिकेत पाटीलला बोलवले, ट्रॅप रचला गेलाय रितेश यांच्याकडनं. 29 झालेले आहेत, 6ची गरज आहे. पुढचा चेंडू इथे मात्र कव्हर्सला खेळताय. ड्राईव्ह लेंथवरती चेंडू होता, सिंगल कंप्लीट झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे नाहीये. धावसंख्या 35 वर स्थिरावेल. एकंदरीत ह्या चेंडू या षटकातील चेंडू आपल्याला बघायला मिळतात 5, म्हणजे 13 चेंडू आणि 5 धावांची गरज. 13 चेंडू 5 धावांची आवश्यकता होती आणि एक अचिव्हमेंट होती. म्हणजे जसे म्हणते ना की दैलीच पेकडे ते हॅट्रिकच्या मोक्यावरती होतं. गोलंदाज समोर समोर समोर, स्टँड अँड डिलिव्हर, ऍक्च्युअली डिलिव्हर इन टू द स्टँड, स्टँड मध्ये डिलिव्हर केलाय आणि या षटकारानं सामना जिंकलाय. जय हनुमान संघ विजय होतोय. एक भव्य षटकार आणि इथे मात्र दातिवरे संघ पराभूत होतोय. परंतु दातिवरे संघाचं आम्ही कौतुक करत आहोत, कारण आपण सुंदर खेळ दाखवलात. एबी ट्रॉफीमध्ये आपण आलात, अतिशय सुंदर क्रिकेट आपण खेळलात. त्यासाठी खूप साऱ्या कौतुकाची थाप तुमच्यावरती पडते आणि अभिनंदन करतोय आम्ही जय हनुमान मायकोप संघाचं. याच्यानंतरचं बॅटल आपण बघतोय, कॉमेंट्री स्टुडिओमध्ये करतोय हलकासं परिवर्तन आणि आपल्या समवेत जोडला जातो या ठिकाणी उत्कर्ष पाटील. धन्यवाद. आपण जाऊया पुढच्या सामन्याच्या दिशेने, जिथे 2 संघ एकमेकांसमोर खेळतील. एका बाजूला अमरदीप जलसारे आणि दुसऱ्या बाजूला शिवशक्ती उसरणी संघ. या 2 संघादरम्यान होईल आता दुसऱ्या फेरीचा दुसरा मॅच. आपण पाहतात एबी ट्रॉफी 2025चा क्रिकेटचा खेळ. आज दिवस रात्र क्रिकेट 10 संघ खेळले आणि आता लढाई आता
थोडीशी जवळ चालले आज